उदय सर, अनेक वर्ष तुम्ही खरं तर या माफियाच्या संपर्कात होतात. पहिला प्रश्न, हा एवढा मोठा माफिया आहे असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? आणि परवा तुमचा जो विश्वास होता, तुम्ही म्हणत होतात की याला कुठली तरी विद्या प्राप्त आहे. आज त्याचा तो बुरखा सुद्धा फाटला. ह्याला विद्या प्राप्त नाहीये. हा पेपर फोडायचा आणि मला देवाचा आशीर्वाद असं सांगायचा. तुमचा भ्रमनिरास झालाय का, सांगा मला. विलासजी, तुम्ही जे लिहिलात मोटेगावकरांचे सहकारी म्हणून, त्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. परंतु कसं असतंय, जेव्हा आपण कोणासोबत असतो 24 तास, तेव्हा तो नेमका आपल्यासोबत काय करतो, आपल्या मागे काय करतो, त्याच्या डोक्यात काय चालू असतंय, हे आपण असं काही आपला अंदाज करू शकत नाही. कोण व्यक्ती कसा आहे, तो किती जवळचा असेल आणि त्याच्या व्यवसायात, त्याच्या फील्डमध्ये तो काय करतोय, हे आपल्याशी काही त्याची देणेघेणं नसतंय. हो. परंतु एक विश्वास होता की की हा म्हणजे इतकं कष्ट करतो, इतका हुशार आहे, त्याची शिकवण्याची पद्धत खूप चांगली होती. विद्यार्थी इंटरव्ह्यू द्यायचे, येऊन विद्यार्थी मलाही भेटायचे, सर खूप छान शिकवतात आणि त्यांचा रिझल्ट पण खूप छान होते. साहजिक काय, सगळ्यांचा यावर विश्वास असता. आणि माझ्यासारखे असे शेकडो त्यांची सहकारी आहेत की त्याच्यासोबत अगदी बिनधास्तपणे काम करत होती, कालपर्यंत करत होती. पण यामध्ये जे काही घडलंय, मी तुम्हाला सांगतो, हा एक लातूरसाठी भूकंप आहे. 1993 साली लातूरनं हा भूकंप अनुभवता एकदा अशाच प्रकारचा, त्याच्याशी लेवल कुठेतरी मला काही त्यात वाईट वाटणार नाही. इतका मोठा भूकंप मोठेगाव सरांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये केलेला आहे असं मला काही वाटणार नाही. पण तरीही मी सांगतो की लातूर ही एक रत्नांची खाण आहे. हो. ठीक आहे, असे असे जर काही प्रसंग घडत असतील तरीही 1993च्या भूकंपातून लातूर वर आलं. नंतर आपण जे पाण्याचं दुष्काळाचं जे आपण सावट भेटलं लातूरवर, अगदी रेडगाव पाण्यावर लागलं. ह्या सगळ्या गोष्टीतून लातूर तावून सुलाखून वर येते. आणि या एका छोट्या प्रकरणामुळं फार काही लातूरवर फरक पडेल आणि लातूरच्या शैक्षणिक परंपरेला काही फार काळीमा असेल असं मला तरी आत्ता तरी वाटत नाहीये. सकाळी वाटत होतं, धक्का बसला होता. मी मी तुमच्या मताशी सहमत आहे सर. मी तुमच्या ह्या मताशी पूर्ण सहमत आहे. ते याच्यासाठी, मुंबईमध्ये माफिया आहेत, यात मुंबईचा दोष नाही, बरोबर. तिथं शिक्षण ज्यांनी उभं केलं, लातूर पॅटर्न ज्यांनी उभं केला, ते खपले लोक, उभी हयात दिली आहे त्यांनी, अनेक तास दिलेत, स्वतःचं आयुष्य दिलंय आणि त्यांच्यामुळे लातूर पॅटर्न उभा राहिला. त्या लातूर पॅटर्नची आपल्याला काहीतरी आयुष्यात बरकत करता येईल म्हणून काळ्या मार्गाने येऊन त्याच्यावर बांडगुळं जर उभी राहिली असतील तर तो लातूर पॅटर्न नाहीये. मी पहिल्यांदाच सांगितलं माझ्या ओपनिंगमध्ये, लातूर पॅटर्नचा आणि या माफियाचा काहीही संबंध नाही, कवडीचा संबंध नाहीये. कारण आजही लातूरमध्ये निष्ठेनं काम करणारे, प्रामाणिकपणे काम करणारे विद्यार्थी, शिक्षक सगळेजण आहेत, खपणारे लोक आहेत. ह्या वाईट प्रवृत्ती आहेत, त्या वाईट प्रवृत्तीवर आपल्याला बोलावं लागेल, त्या मुळासकट उखडून काढाव्या लागतील जर लातूर पॅटर्न पुन्हा तेजोमय ठेवायचा असेल तर. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका सर. आणि आता तुम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे ह्या सगळ्याबद्दल. आपल्यासोबत बुटले सर, जे चूक आहे ती चूक आहे सर, त्याच्या पाठीमागे आपण कधीच राहणार नाही. परंतु न्यायालयीन प्रोसेस चालू आहे, त्यामध्ये निश्चितच मला वाटते की आता ते दोषी आहेत, पण समजा त्यांनी न राहिलं तर खूपच चांगला असणार आहे, हे पण मी नमूद करतो. कारण लातूरची एक शान गेल्यासारखं झालं यांच्या पूर्ण. आणि एक प्रकारचं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज उदासीनता आहे की एवढा चांगला माणूस इतक्या छोट्या गोष्टीमध्ये कसा अडकू शकतो. कारण त्यांना या गोष्टीची गरज नव्हती. छोटी गोष्ट आहे त्यांना काय होते, ही, छोटी गोष्ट काय बुद्धी दिली त्यांच्यासाठी छोटी आहे, कारण लोक पैशासाठी हे करतात, त्यांना पैशाची गरज नव्हती असं मला तर वाटतं त्यांच्या वागण्यावरून. पण बरं एकदा सांगा बरं, कशासाठी केलं असेल बरं ह्या माणसानं? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. या माणसाकडे अफाट पैसा आहे, प्रसिद्धी आहे, सगळं आहे, तरी ह्या माणसानं हे असं का केलं असावं? का धोका दिला 22 लाख विद्यार्थ्यांना? का त्यांच्या आयुष्याशी खेळ केला त्या विद्यार्थ्यांच्या सोबत? काय वाटतं तुम्हाला सर, मला सांगा. विनाशकारी विपरीत बुद्धी आहे सर, बाकी काही नाही. विनाशकारी विपरीत बुद्धी आहे. त्यांच्या मनात अशी गोष्ट येणं हेच अविश्वसनीय आहे. म्हणजे अजूनही बऱ्याच जणांना खरं वाटत नाहीये. आता माझे विद्यार्थी आहेत, माझे काही सहकारी आहेत, ते म्हणतात सर कसं शक्य आहे, अजूनही अविश्वसनीय वाटतंय की मोटेगावकर सर असं करू शकतात. पण सर एक गोष्ट सांगा ना, हे बघा, हा काय ब्रह्मदेवाचा अवतार आहे? कोण देवाने मला स्वप्नात येऊन प्रश्न, आपल्याला पटतं का? आपण शिकलेले लोक आहोत. कुठल्या तरी निरक्षर लोकाला जर सांगितलं तर पटेल. माझ्या स्वप्नात नीटचे प्रश्न येतात म्हणजे काय, आणि बरोबर ते येतात.
ही भोंदूगिरी होती ना, फसवत होती ना लोकांना. असं मला हरकत नाही काही फसवत होती म्हणून, पण हे जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे. पण लातूर यामधूनही बाहेर येईल आणि आपली गुणवत्ता आपल्या लातूर पॅटर्न टिकवून ठेवून लातूर परत आपल्या लेवलवर थोड्या दिवसात येऊन जाईल, याबद्दल मला कसलीही शंका नाही. लातूर बाहेर यायचा विषयच नाही सर. लातूर ऑलरेडी बाहेर आलेला आहे. उलट हे चांगलं झालं, वाईट प्रवृत्ती लातूरमधून बाहेर पडली आणि ते समोर आली जगाच्या. नाही, काही यापुढे लोक नाही, चर्चा अशी होत आहे की मोठेगाव संत जर क्लास बंद झाला किंवा मोठेगाव संत शिकवले तर लातूरमध्ये बरीच गर्दी कमी होईल, त्यांना परिणाम होईल लातूरच्या वगैरे 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 बरीच चर्चा आहे. पण अशानं काहीही फरक पडणार नाही. मी लातूरच्या लोकांना किंवा सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की अशा गोष्टी घडत राहतात. यामधून परत सगळेजण सावरतील आणि परत लातूर पॅटर्न आमचा आहे तसाच राहील, त्याबद्दल कसलीही शंका नाही. पेपर योग्य खोलून चूक आपल्याला असेल, दोष डॉक्टर असेल, होता येतं म्हणणारी जर कोणी गर्दी असेल तर ती जाईल. आणि ज्यांचा प्रामाणिक याच्यावर विश्वास आहे ते 3-3 दशकापासून काम करतात, ते विद्यार्थी ते राहतील सर. विलासजी हा विशेष काल कळालाय की पेपर लीक होतात आणि त्याचं कनेक्शन लातूर आहे, हे स्ट्रॉंगली प्रूव्ह काल झालंय. आतापर्यंत लातूरमध्ये असली कसलीच चर्चा नव्हती की लातूरमध्ये सर पेपर काय सांगता तुम्ही? 3 वर्ष झालं, 3 पेपरच्या वेळेस चर्चा होती. ह्याच्या आधी सुद्धा काही लोकांना पकडलंय. ही घाण बाजूला केली पाहिजे. ठीक आहे.